सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आज छत्रपती संभाजीराजांच्या जन्मभूमीमध्ये तसेच गोदाजीराजे जगताप यांच्या मायभूमीवर मध्ये क्रांतीवीर उमाजी नाईक अण्णाभाऊ साठे साहेबांच्या जयंतीनिमित्त तसेच आमच्या 18 पगड समाजाचा पुरंदर तालुका असल्यामुळे आज आमच्या पुरंदर तालुक्याचे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे संपर्क प्रमुख काशीनाथ अण्णा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमचे राज्याचे माजी मंत्री व आत्ताचे आमदार माननीय बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः अण्णांशी संपर्क साधून अण्णांशी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या। तसेच हे सर्व साधून आमचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष आपल्या पुरंदरवासीसाठी नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, कुठलं आंदोलन असो, गोरगरिबांचं मुंबईमध्ये काम असो, ऑपरेशनचं काम असो, असे नेहमी आमच्या पाठीशी उभे राहून आज आवर्जून या ठिकाणी आमच्या काशीनाथ अण्णांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आल्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार मानतो। माझ्या पुरंदरच्या सर्व दिव्यांग बांधव 18 पगड समाजाच्या वतीनं तसेच आमच्या सर्व समाज बांधवांचे अध्यक्ष बी या ठिकाणी उपस्थित मध्ये आहेत। याच्यामध्ये आमच्या अण्णांचा वाढदिवस आता साजरा थोड्याच वेळात होईल। आज प्रहारचे पुरंदर तालुका संपर्क प्रमुख माननीय श्री काशीनाथ अण्णा जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्रजी सातव पटेल साहेब आवर्जून अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। त्याचबरोबर प्रहारचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सूर्यदादा जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष मान्य श्री फिरोजभाई पठाण, पुरंदर तालुका विभाग प्रमुख हनुमंतात्या नेटके साहेब, जेजुरी शहराध्यक्ष प्रमोद मामा थोरात, संदीप काका जगताप, पोटे साहेब आहेत, शेवळे मामा आहेत, सासवड शहराध्यक्ष दत्तादादा दगडे पाटील आहेत आणि अण्णांवर प्रेम करणारे आपण सर्वजण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। अण्णांनी संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडली। दिव्यांग अंत्योदय योजना, घरकुल योजना, सासवड नगरपालिकेचे मिळणारा 5% निधी, संजय गांधी योजना यावर अण्णांचं एकदम बारकाईने लक्ष असतं। त्यामुळे अण्णांच्या हातून अशीच समाज उपयोगी सेवा घडो, अण्णांना उदंड आयुष्य लाभो ही काळभैरवनाथ चरणी प्रार्थना। अण्णांना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा संपूर्ण सासवड शहर मुस्लिम समाजाच्या वतीने अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज पुरंदर तालुक्याचे संपर्क प्रमुख काशीनाथ अण्णा जगताप यांचा आज वाढदिवस। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी खास इथं सासवड शहरामध्ये उपलब्ध झालेलो आहे। अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या लांबून येण्याचं कारण असं आहे की अण्णा या सासवड परिसरातील पुरंदर तालुक्यामधील खेड्यापाड्यातील दिव्यांगांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभापासून वंचित राहून देत नाही। प्रत्येकाला सरकारी योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष असतं आणि ते आपला वाढदिवस कुठेही असा गाजावाजा न करता, फ्लेक्सबाजी न करता दरवर्षी एका दिव्यांग शाळेमध्ये ते तिथं जेवण देऊन त्यांनी ते आपला वाढदिवस साजरा करत असतात। यावर्षी सुद्धा त्यांनी समजलं मला की यावर्षी सुद्धा त्यांनी दिव्यांग शाळेमध्ये दिव्यांगांना अन्नदान करून आपला वाढदिवस सकाळी साजरा केलेला आहे। आणि तसेच अण्णाच्या बाबतीत अजून विशेष सांगायचं झालं तर या सासवड शहरामध्ये जेवढे दिव्यांग बांधव राहतात त्यांना या सासवड नगर परिषदेच्या जेवढ्या योजना दिव्यांगांसाठी आहे या सर्व योजनांचा लाभ निःशुल्क म्हणजे कुठलाही 1 रुपया न घेता अण्णा त्या दिव्यांगाला या नगर परिषदेतल्या सर्व योजनेचा लाभ देतात। पूर्वी इथला इतिहास वेगळा होता की बरेच लोक इथं दलाल असायचे की ते दिव्यांगाकडून चिरेमिरे घेऊन त्यांना योजनेचा लाभ देतो असं म्हणून त्यांच्याकडून काही पैसे घ्यायचे। परंतु तिथं अण्णांनी जेव्हापासून संपर्क प्रमुख झाले तेव्हापासून अण्णा इथल्या जे नगर परिषदेतील दिव्यांग आहे त्यांना अण्णा हे आपल्या हक्काचे वाटतात। कारण अण्णा हे त्यांना घरपोच सर्व त्यांचे फॉर्म बिम भरणे पार सर्व त्यांना माहिती देऊन त्यांना योजनेचा लाभ देतात। अशा या महान व्यक्तीला म्हणजे आमच्या संघटनेच्या चळवळीतल्या एका चांगल्या व्यक्तीला मी माझ्या वतीने आणि प्रहार संघटनेच्या वतीने आणि राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो।
अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. व आज आपल्या पुरंदर तालुक्याचे संपर्क प्रमुख काशीनाथ अण्णा जगताप यांच्या वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आज सर्वात प्रथम अण्णाभाऊ साठे लोकशाहीर यांच्या जयंतीनिमित्त मी पुरंदरवासियांना शुभेच्छा देतो. व आज प्रहारचे तालुका संपर्क प्रमुख काशीनाथ अण्णा जगताप हे आमच्या वडिलांसमान व्यक्ती आहेत, पण अपंगांना इतकी मदत करतात. मी जवळून पाहिलेलं आहे, रोज बघतो मी अण्णांचं काम. प्रत्येक अपंग आला की त्यांना फार वैयक्तिक फार सहीपासून फार अख्खा फॉर्म कसा भरून द्यायचा, फार नगरपालिकेत ते स्वतः वैयक्तिक माणूस जाऊन ते प्रत्येक अपंगाचे इथं नेटाने काम करत असतात. अशा थोर व्यक्तीला आमच्या शिवसेनेकडनं आणि वराड समाजाकडनं लाख लाख मी अण्णांना शुभेच्छा देतो. हो बापू दादा कुणाला द्यायचा पहार संघटनेच्या वतीने जेवढे माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचं समजांचा आभार मानतो. आणि दिव्यांगांसाठी जे जे झटणारे मदत करणारे म्हणजे जे काही पडद्याआडवे आहेत ते आम्हाला सतत मदत करत असतात. आणि त्याबद्दल कसं आहे की दिव्यांग मतिमंद शाळा आहे दिव्याला, ते समजे वाढदिवस फटाकड्यात वाजत तरी कुठं काय असे ह्याच्यात करत असतात. पण मी 10 वर्षापूर्वीपासून असं केलं की गाजावाजा करायचं नाही. ज्याला तहान लागत त्याला पाणी पाजायचं, ज्याला अन्न लागत त्याला अन्न द्यायचं. असे कार्यक्रम मी 10 वर्षापूर्वीपासून चालू केले म्हणजे आमच्या वडिलांपासून. तर काय करायचं इथून पुढे आहे ना की आता या सासवड शहरात बघा, पूर्वी इतकी झाडं होती की एखादा म्हातारा माणूस जर आला प्रवासाने तर त्या झाडाखाली बसून तो पाणी पिऊन शांत बसायचा. पण मग आता हे रोड झाल्यापासून एक बी झाड राहिलेलं नाही किंवा निवाऱ्याला राहिलं नाही. तर माझ्यातर्फे एक आहे की मी नगरपालिकेला आवाहन करतो की जिथं रिकामी जागा असेल तिथं त्यांनी झाडांचा कार्यक्रम करावा किंवा आमच्यासारखे 10-10 झाडं देतात. ते फक्त आम्हाला तुम्ही जागा दाखवा, ते काम आम्ही इथून पुढं करायचं काम आम्ही करू. आणि असेच की दिव्यांगांचे ते मागं आम्ही त्यांना सांगितलं होतं की काही गोष्टी आम्हाला बसायसाठी जागा पाहिजे होती. आम्ही अर्ज 2 वेळा केला होता पण त्याचा अजून काय अंमलात आणलेलं नाही. तर ते एक निवेदन मी पाठपुरावा करणार आहे. आणि थोडस काय माझ्या हातून जर काही चुकलं असेल वाढदिवसाच्या निमित्ताने मी काय माझ्या हातून जर काही चुकी झाली असली तर मला माफ करावं. मी एवढंच बोलून माझं 2 शब्द भाषण दाखवतो.